पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाचा झंझावात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून तालुक्यातील ग्रामीण भागाचा कायापालट करण्यावर त्यांनी भर दिला आहे। या अंतर्गत तालुक्यातील वाजे येथे 10 लाख रुपयांच्या निधीमधून अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि गाडेश्वर येथे 10 लाख रुपयांच्या निधीमधून समाज मंदिर बांधण्यात येणार आहे। या कामांचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी उत्साहात पार पडले। आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आणि निधीतून ही कामे मार्गी लागत असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। वाजे येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे दळणवळण सुलभ होणार असून गाडेश्वर येथील समाज मंदिरामुळे ग्रामस्थांना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे। या सोहळ्याप्रसंगी भाजप नेते संजय पाटील, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, नेरे विभागीय अध्यक्ष राजेश भोईर, श्याम भालेकर, राजेश भालेकर, राघव पाटील, गणेश पाटील, रेवंत पाटील, पदू वाघ, मदन पाटील, रुपेश भोईर, किशोर पाटील, सीताराम जळे, परशुराम जळे, चंदर डुकरे, यशवंत पाटील, प्रधान पाटील, उमा पाटील, अंजना पाटील, देवाळी पाटील, श्रुती पाटील, राधा पाटील, जनाबाई डुकरे, संगीता मसणे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आपला रस्ता एक रस्ता खराब निघाला तर लगेच दुसरा त्याच्यावर शोधून दुसरा नवीन करायला लावला आपण। या बाजूचा सुद्धा रस्ता चांगला झाले, थोडासा मध्ये आता जो बाकी आहे तो 5-6 दिवसामध्ये होईल। आपण जे कोण फुकट बोलत असतील त्यांना टोकायची गरज आहे। साहेब रात्री 10 वाजता येऊन गेले ना, आपल्या इथलं आपण त्याला टोकण्याची गरज आहे। हे काम प्रशांत ठाकूर साहेबांनी सगळी केलेली आहेत। सगळा विकास निधी आपल्याकडे दिलेला आहे, प्रशांत ठाकूर साहेबांनी दिलेला आहे, भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे। आणि म्हणून आपण सर्व कार्यकर्ते जे इथं जमलेले आहेत त्यांनी सर्व लोकांना सांगायला पाहिजे की आपण आपल्या जसं पक्ष मदत करतो तर आपण सुद्धा पक्ष वाढीसाठी मदत करणं गरजेचं आहे। आपण आम्हाला या ठिकाणी बोलावलं। आपल्या पनवेल तालुक्यात जर बघत असेल तर आपण कोंडीची वाडीचा उदाहरण आम्ही सगळीकडे देतो। एक 100 का 125 घरं आहेत, पण 7.5-8 कोटीचा ब्रिज त्या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण बांधून दिला। त्याला अर्थ एकच होतो का किती संख्या आहे नाही, हा भाजपचा कार्य, हा कार्यकर्ते आहे, ती माणसं इथून जायला त्यांना त्रास होतो। हे बघून ती सर्व कामं या ठिकाणी आपण करत असतो। आणि म्हणून तुम्ही सुद्धा सर्वांनी लक्ष ठेवून आपले पक्ष मजबूत कसा होईल या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सर्वांनी प्रयत्न करावा। एकमेकाचे हेवे दावे आता कमी झालेले दिसतात। हे शेवटचे ग्रामपंचायतची निवडणूक होईपर्यंत कमीत कमी चांगल्या पद्धतीने जाऊ दे असं मला वाटतं। आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात, आम्हाला बोलवलं, त्याच्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि या रस्त्याचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो।